सामन्यामध्ये अष्टपैलू अशी कामगिरी केली, एक विकेट आणि 11 धावा मारल्या. ते सूरज कुशेडे संघाचे सूरज यांना सामनावीरासाठी ते आमंत्रित केले जात आहे. एकदा सूरज प्लीज येऊन सामनावीराचा पुरस्कार आपला घेऊन जायचा आहे. चला पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना फलंदाजीसाठी आलाय तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि शिलीम संघाकडून त्यांचे सलामीवीर कुणाल आणि मिथिलेश. कुणाल आणि मिथिलेशची जोडी दरवर्षी रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये आपलं वर्चस्व गाजवत असते ती ही जोडी पुन्हा एकदा यावेळी दुसऱ्या फेरीमध्ये सलामीसाठी आलेले आहे आणि यावेळी मात्र त्यांचा सामना आहे तो कोस्ते संघासमोर. सामना आहे तो गावदेवी कोस्ते खुर्द विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि शिलीम संघाकडून सलामीला आलाय तो मिथिलेश. कोस्ते खुर्द गावदेवी कोस्ते खुर्द संघ निजामपूर विभागातील आपल्या रायगड जिल्ह्यातील आणि त्याचा सामना येतो मानगाव तालुक्यातील एक मोठा संघ म्हणून ज्यांना ओळखला जातं तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि पुन्हा एकदा यावेळेला शिलीम संघासमोर मोठं आव्हान ते गावदेवी कोस्ते संघाचं आणि स्ट्राईकवर आहे तो मिथिलेश गोले. आपण दरवर्षी पाहतो रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मध्ये ज्याची आणि यावेळेला मात्र अपील होते पंचांकडे आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती दोनही फलंदाजांना जीवदान मिळालंय. पंचांकडे दाद मागितली होती, रनआउट साठी प्रयत्न केला गेला होता परंतु दोनही फलंदाजांना मिळाले जीवदान आणि चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार सुदेशचा सामना करतोय मिथिलेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खरोखर सुरेख अशी गोलंदाजी सुदेश कडून पाहायला मिळते. खूप चांगला गोलंदाज आपल्या गावासाठी खेळतोय तो सुदेश. चला पुन्हा एकदा मिथिलेश सज्ज सुदेशच्या समोर यावेळेला स्लोवर होता फुलटॉस केला आणि चेंडू चालला गॅप मध्ये मिड विकेटच्या दिशेने परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं बाउंड्री लाईन वरती आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते मिथिलेशला. सुरेख असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळालं अंकित कडून. खरोखर अंकित हे एक चांगले क्षेत्ररक्षक कोस्ते गावचे आपल्या संघासाठी योगदान देताना मला वाटतं 3 धावा त्यांनी इथे सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. मित्रांनो क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे आपण फिल्डिंग मधून सुद्धा योगदान देऊन आपल्या संघाला अनेक सामने जिंकून देऊ शकता आणि तसंच त्याचंच काहीसं उदाहरण आपल्याला अंकित कडून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सुदेश सज्ज यावेळेला सामना करतोय तो कुणालचा. कुणाल कदम एक गाजलेले फलंदाज आहेत. यावेळेला फुलटॉस केला आणि चेंडू चाललाय यावेळेला 6 धावांसाठी पंचांचा इशारा नो +6. आताचे नो +6 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 धावांवरती. चेंडू झालेत फक्त 3 चेंडू आणि 8 धावा. सुरेख अशी गोलंदाजी सुरुवातीला केली होती परंतु हा अवांतर चेंडू धावसंख्या देऊन गेलाय 7 धावा. पुन्हा एकदा कुणाल सज्ज. कुणालच्या बॅटमधून अनेक षटकार नेहमीच पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा कुणाल बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. यावेळेला पंचांचा इशारा निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख असं कमबॅक केलंय सुदेशने. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो कुणाल सुदेश यांच्या समोर. पुन्हा एकदा स्लोवर होऊन होता पुन्हा एकदा चकवण्यात यश मिळालंय.
काय सुरेख गोलंदाजी करतोय. खरोखर या गोलंदाजाचं कौशल्य अगदी वाखाणण्याचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. खूप सुरेख अतिशय चपळाईने गोलंदाजी करतोय तो सुदेश. धावसंख्या झाली आहे ती मात्र 8. 5 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू 1-2 गो. सज्ज आहे तो कुणालच्या समोर सुदेश. पुन्हा एकदा स्लोवर 1 यावेळेला पटकावलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिसफिल्ड होत आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार, आर पार, सीमा पार, चौकार. धावसंख्या झाली आहे ती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 12 आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत ते नंदकुमार. गोलंदाज आहेत ते नंदू. अतिशय अनुभवी असे गोलंदाज मागच्या सामन्याचे सामनावीर. यावेळेला सज्ज आहेत ते मिथिलेशच्या समोर. यावेळेला चेंडू पटकावलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एक धाव पूर्ण होतीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. संघाला मिळाल्या 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावलाय मिथिलेश गोले यांनी. पुन्हा एकदा सज्ज आहेत ते नंदू. पुन्हा एकदा यावेळेला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आणि ते झेल ड्रॉप होतोय आणि एक धाव पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या, परंतु हा जर झेल झाला असता तर नक्कीच संघ थोडासा दबावाखाली गेला असता, परंतु काही हरकत नाही. धावसंख्या आहे ती 17. सज्ज आहे तो कुणाल कदम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जात होता, परंतु एक धाव काढण्यात यश मिळाले. बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवरती. तो इंजर्ड झालाय. सिक्स मारला का बाहेर येतो. विकेट घेऊन का आतच जातो. 18. 3 चेंडू आणि 18 धावा.
3 चेंडू आणि 18 धावा. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. चला 3 चेंडू आणि 18 धावा, शेवटचे 3 चेंडू बाकी. यावेळेला मितिशच्या बॅट मधून चेंडू चाललाय आरपार सीमापार षटकार. संघाला मिळाल्या त्या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 24 धावांवरती. त्याचबरोबर पुढील होणारा सामना तवसाल विरुद्ध मामवली. तवसाल आणि मामवली दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. आता शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो मिथिलेश गोले. अतिशय त्याच्या नावाला साजेशी अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी. सामना येतो नंदू यांच्या समोर. नंदू एक अनुभवी गोलंदाज सामना करतील मिथिलेशचा. पुन्हा एकदा शपल लावून मारण्याचा प्रयत्न. यावेळेला पटकावलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू चालला गॅप मध्ये 4 धावांसाठी. मिथिलेशच्या बॅटमधून आलेला आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 28 धावांवरती. शेवटचा एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू बाकी. सामना करतोय तो मिथिलेश गोले नंदू यांचा. धावसंख्या झाली 28. दोन षटकांचा सामना असेल आणि 2 षटकांच्या सामन्यामध्ये आता शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा मिथिलेशच्या बॅट मधून फटका फसलाय परंतु 2 धावा नक्कीच काढण्यात यश मिळतंय का. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा इशारा. एक गडी बाद 1+ विकेट. धावसंख्या आता झाली आहे ती 29 आणि 30 धावांचं आव्हान आहे. हॅलो. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2025 याकरिता आमच्या आमंत्रणाला मान देऊन सहाय्यता फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमय भाऊ सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या झाली आहे ती 29. 30 धावांचं मोठं आव्हान आहे आता ते कोस्ते संघासमोर. गावदेवी कोस्ते संघ एका नावाजलेला संघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं परंतु तितकाच तेवढीच तोड असा आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. पुढील होणारा सामना मामवली विरुद्ध तवसाल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी संपर्क साधायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. धावा हव्यात 30. 12 चेंडू आणि 30 धावा.
आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमय चषक पर्व 6वे आणि आजची ही दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिल्वे विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ कोस्ते खुर्द. धावा हव्यात त्या मात्र 30. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार, तो म्हणजे मिथिलेश गोले. चला बॉलर मिथिलेश गोले. हॅलो चला बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. धावा हव्यात त्या मात्र 30. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो मिथिलेश गोले, एक अष्टपैलू खेळाडू शिलीम गावचा आणि त्याचा सामना करण्यासाठी आलाय तो आता भावेश. भावेश एक नावाजलेला खेळाडू सामना करतो. यावेळेला मात्र चेंडू चाललाय बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद. पंचांचा इशारा. पंच पंच भावेश होता. हॅलो विशाल. पंचांशी कोणत्याही प्रकारचा आता वाद करायचा नाहीये. पंचांचा डिसिजन काय राहील. पंचांनी ते पंचांचा निर्णय अंतिम राहिला. पंचांनी मला वाटतं या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी नॉटआउट दिलाय. काही हरकत नाही, कमबॅक तुम्ही करू शकता, परंतु आव्हानही तितकाच तोडीस तोड. कोस्ते खुर्द गावदेवी कोस्ते खुर्द हा क्रिकेट संघ आणि अतिशय नावाजलेला असा क्रिकेट संघ भावेश आणि विशालची सलामीची जोडी 30 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करते. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो मिथिलेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेला चांगला पटकावलाय आणि पुन्हा एकदा सहज जातो मिड विकेटच्या हातामध्ये. संघाला लागलाय पहिला धक्का. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक या ठिकाणी आज आमच्या विनंतीला मान देऊन सहाय्यता फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी अमय भाऊ सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हरीश लाड यांना विनंती करतो की त्यांनी अमय भाऊ सावंत यांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुढचा चेंडू नवीन फलंदाज आहेत त्या अंकित. अंकितच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल करतो मिड विकेटच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू गेला 4 धावांसाठी. संघाला मिळतो पहिला चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 5 धावेवरती. चेंडू झालेत 3 चेंडू आणि 5 धावा. 30 धावांचं आव्हान. 12 चेंडू मध्ये 30 धावांचं आव्हान आणि 30 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गावदेवी कोस्ते खुर्द संघ. या ठिकाणी उपस्थित सहाय्यता फाउंडेशनचे खजिनदार अनिल पोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदेश लाड यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे.
ओ हो वॉट अ शॉट, काय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते अंकित कडून. यावेळेला षटकार मिथिलेश कोलेच्या बॉल वरती मारलेला हा पहिला षटकार अंकितच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 11 धावांवरती. 30 धावांचं आव्हान आणि या 30 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो गावदेवी कोस्ते संघ. तसेच सहाय्यता फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदित तामते हे सुद्धा या ठिकाणी, आदित तापसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दिनेश वरणकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा यावेळेला निर्धाव चेंडू, खरोखर सुरेख असा चेंडू हाताळला आणि धावसंख्या मात्र स्थिर होते ती फक्त 11 धावांवरती. चेंडू झालेत 5, शेवटचा एक चेंडू बाकी. 1 टू गो. यावेळेला स्ट्राईकवर आहे तो अंकित. पुन्हा एकदा कोस्ते संघाचा 6 सीटर म्हणून ज्याला ओळखला जातो तो अंकित पुन्हा एकदा यावेळेला आपल्या संघासाठी 30 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू फटकावलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा 4 धावांसाठी संघाला मिळत आहेत त्या 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती आता 15. 6 चेंडू मध्ये धावा झाल्यात 15, उरलेल्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 15. पंचांचा इशारा या ठिकाणी षटकार राहतोय. खरोखर सुरेख अशी अंपायरिंग केली ते आपले पंच कल्पेश आणि हर्षित, दोन्ही पंचांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगला डिसिजन दिला या ठिकाणी, षटकार दर्शवलाय आणि संघाला मिळतात त्या 6 धावा. अंकितच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. धावसंख्या झाली आहे ती आता 17. आता हव्यात त्या 6 चेंडू मध्ये 13 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असतील ते कुणाल, मला वाटतंय नाही, यावेळेला नवीन गोलंदाज पाहायला मिळतात ते विपुल कदम. सहा चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईकवर आहेत ते फलंदाज भावेश आणि सामना करतील ते विपुल कदमचा. पुन्हा एकदा पहिला चेंडू यावेळेला चांगला पटकावलाय. चेंडू चाललाय आणि एक सुरेख झेल इथे पाहायला मिळाला घोले यांच्याकडून आणि संघाला लागला अजून एक धक्का. भावेशला माघारी परतावं लागेल. आता धावा हव्यात त्या फक्त 13. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आणि सुरेख असं फिल्डिंग बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळालं. चला नवीन फलंदाज आलेत ते सुशांत. सुशांत थोडस स्पीडअप करायचंय मित्रा, पटपट सामना चालू करायचा आहे. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी बरोबर गोलंदाज तयार तो विपुल. पुन्हा एकदा यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला होता परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. पुन्हा एकदा थोडस गचा क्षेत्ररक्षण झालंय आणि एकाच धावेवर समाधान मानतोय तो कोस्ते संघ. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 18. आता 4 चेंडू आणि 12 धावा. काय सुरेख अशी मॅच होते, अतिशय रोमांचक असा सामना, अतितटीचा सामना. दोन्ही संघ अतिशय तोडीस तोड आमने सामने. आता 4 चेंडू आणि 12 धावा. प्रफुल काय वाटतं, 4 चेंडू आणि 12 धावा? पुन्हा एकदा विपुल कदम. 4 चेंडू मध्ये 12 धावा डिफेंड करायचे आहेत. फलंदाज आहे अंकित. पंचांचा इशारा, यावेळी वाईड अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 19. तर 4 चेंडू मध्ये 19 धावेची आवश्यकता. अंकितने मागच्या षटकामध्ये 2 षटकार आणले होते. पुन्हा एकदा अंकित सज्ज.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू विपुल यांचा अंकितच्या समोर, यावेळेला अंकितला पटकावलाय, चेंडू चालला मिड विकेटच्या डोक्यावरून, आरपार सीमापार षटकार, संघाला मिळाल्या 6 धावा. धावसंख्या झाली आहे आता 25. आता 3 चेंडू मध्ये 5 धावेची आवश्यकता. अंकितच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार, खरोखर सुरेख अशी फटकेबाजी अंकित कडून पाहायला मिळते. गेल्या वर्षी द्वितीय क्रमांक पटकावला होता तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघाने, आणि यावर्षी सुद्धा रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मानाचा चषक मध्ये दुसऱ्या फेरीत सामना खेळत आहेत. आता 3 चेंडू मध्ये 5 धावा डिफेंड करायचे ते विपुल कदमला, परंतु सामना येतो मात्र षटकार किंग अंकित समोर. पुन्हा एकदा अंकितच्या यावेळेला मिसजज झालाय, आणि यावेळेला सुद्धा खराब असं क्षेत्ररक्षण, आणि चेंडू गेलाय चौकारासाठी. संघाला धावा मिळत आहेत 4. आता फक्त एका धावेची आवश्यकता. आता 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. 2 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा महाग पडू शकते, परंतु फलंदाज अतिशय नावाजलेला फलंदाज आहे तो कोस्ते गावचा 6 सीटर अंकित. आता 2 चेंडू मध्ये 1 धाव डिफेंड करायची आहे. काय सुरेख असं क्षेत्ररक्षण सजवलंय, बघूया. 2 चेंडू आणि 1 धाव, चेंडू निर्धाव जाईल का? चला पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 1 धाव. यावेळेला सुरेख असा पेटवला, चेंडू गेला गॅप मध्ये चौकारासाठी, आणि विजयी ठरतोय तो गावदेवी कोस्ते खुर्द. खूप चांगली फाईट दिली ती आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम यांनी. अंकित, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट द वन अँड ओनली 6 सीटर अंकित. अंकित याला विनंती आहे की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संपर्क साधायचा आहे मंचाजवळ.